2014ची लोकसभा निवडणूक. भाजपने एक हाती लोकसभेवर वर्चस्व मिळवलं आणि सत्तेत येण्यासाठी तयार झाले. तरीही एक प्रश्न तसाच होता, देशाचे पंतप्रधान कोण होणार? त्यावेळेला अनेक नावं चर्चेत होती. त्यात नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि राजनाथ सिंग. पण या सगळ्यात जास्त चर्चा होती दोनच नावांची. एक म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरं म्हणजे लालकृष्ण अडवाणी. आणि त्यानंतर मोदी लाटेमुळे मोदी देशाचे पंतप्रधान झाले. पण या सगळ्या गोष्टीत 2014 ते 2019 या 5 वर्षातच अडवाणी इतके साईड कॉर्नर झाले की त्यानंतर ते भाजपच्या मूळ राजकारणातच दिसेनासे झाले. आणि थेट आजचं राजकारण. गडकरी म्हणाले की आता मी जास्त काम करू शकत नाही, तरुण पिढीच्या हातात नेतृत्व दिलं पाहिजे. बास, इथेच मुद्दा सुटला आणि गडकरींसोबत अडवाणी यांच्यासारखा गेम झाला अशा वावड्या उठायला लागल्या. त्यात गडकरी आता राजकारणातून संन्यास घेणार अशा बातम्या माध्यमांमध्ये दिसायला लागल्या. त्यामुळे आता गडकरी खरंच रिटायर्ड होतायत का? गडकरींसोबत लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी परिस्थिती झालीये का? आणि झाली तर ती कशी झाली आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधल्या एका कार्यक्रमात आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे आणि जुन्या लोकांनी आता मार्गदर्शकाची भूमिका बजावली पाहिजे असं विधान केलं. आणि राजकीय वर्तुळात त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना मोठं उधाण आलं. जरी त्यांच्या कार्यालयानं लगेचच स्पष्टीकरण देऊन हे विधान लक्ष्मणराव मानकर स्मृती ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या संदर्भातलं होतं आणि त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही असं स्पष्ट केलं असलं, तरी या विधानानं भाजपमधल्या अंतर्गत राजकारणाची परत चर्चा सुरू झालीय. खरं तर मंडळी, भाजपच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या वजनदार नेत्याला हळूहळू साईड कॉर्नर केलं जातं, तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत घडलेली परिस्थिती आपल्याला आठवायला लागते. 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लालकृष्ण अडवाणी हे भाजपमधले पंतप्रधान पदाचे सगळ्यात टॉपचे दावेदार मानले जायचे. मात्र नरेंद्र मोदी यांचा वाढता प्रभाव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोदींच्या नेतृत्वावर असलेला विश्वास, त्यात देशात आलेली मोदी लाट यामुळे पक्षाची सूत्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीच्या हातात गेली. 2014 नंतर अडवाणी यांना केवळ नावापुरतं मार्गदर्शक मंडळात पाठवून पक्षाच्या मुख्य निर्णय घेण्याच्या कमिटीतून पूर्णपणे बाजूला केलं गेलं. 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात अडवाणी यांना पक्षाचे निर्णय, निवडणुकीची स्ट्रॅटेजी आणि पक्षाचं काय धोरण असावं, कोणत्या विचारांवर पक्ष असावा, या सगळ्या गोष्टींमधून दूर ठेवलं गेलं. एक काळ असा होता की भाजप म्हटलं की अटल बिहारी यांच्यानंतर लालकृष्ण अडवाणी हे नाव समोर यायचं, पण हेच नाव 2014 नंतर भाजपमधून गायब झालं आणि राहिलं ते फक्त नावापुरतं राहिलं. आता गडकरींच्या या स्टेटमेंटमुळे आणि गेल्या काही वर्षातल्या घडामोडींमुळे गडकरींच्या बाबतीतही अडवाणी पॅटर्न होतोय का अशी शंका व्यक्त केली जाते. मंडळी, गडकरी हे भाजपमधले आघाडीचे आणि काम करणारे नेते म्हणून सगळ्यांच्या नजरेत आहेत. परंतु गेल्या काही वर्षात भाजपच्या नव्या फळीकडून, विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडीकडून गडकरींना डावललं जात असल्याचे संकेत वेळोवेळी मिळालेत. भाजपच्या डिसिजन घेणाऱ्या हायकमांड कमिटीमधून म्हणजेच संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांना काढून टाकणं हा यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट मानला जातोय. याशिवाय सध्याच्या त्यांच्या कामांवरून आणि धोरणात्मक मुद्द्यांवरून देखील त्यांना टार्गेट केलं जात आहे. गडकरींनी आणलेलं इथेनॉल हे देशात गाड्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात करतंय. त्यात गेल्या मागच्या 3 महिन्यात इथेनॉलवरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे. सीजेपीचं नुकतंच विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. त्यात आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की जर इथेनॉलवर वेळीच काम झालं नाही तर पुढचं आंदोलन हे इथेनॉल मुद्द्यावरून केलं जाईल. म्हणून या मुद्द्यांवरून गडकरी हे नमती भूमिका घेताना आपल्याला दिसून येत आहेत. मंडळी, गडकरी हे स्वभावानं रोकटोक आणि थेट बोलणारे नेते आहेत. ते पक्षाच्या किंवा सरकारच्या चुकीच्या गोष्टींवरून थेट भाष्य करायला कचरत नाहीत, ज्याची भीती अनेकदा केंद्रातल्या नेत्यांना होती. आणि हीच गोष्ट अडवाणींच्या काळात देखील होती. अडवाणी देखील तेव्हा पक्षाच्या चुकीच्या निर्णयावरून पक्षाच्याच नेत्यांची जाहीर कान उघाडणी करायची. आणि याच गोष्टी नेत्यांनी नोटीस केल्या, मनात ठेवल्या आणि वेळ आली की वेळ साधून त्यांना साईड कॉर्नर केलं. आणि आता हीच गोष्ट गडकरींसोबत घडते का हा प्रश्न निर्माण होतोय. म्हणजे गडकरींना फक्त मंत्रालयापुरतं मर्यादित ठेवायचं आणि पक्षाच्या मूळ महत्वाच्या प्रश्नापासून लांब ठेवायचं. त्यात त्यांच्या कामांवर लागलेला डाग हा ठळक दिसून यायला लागलाय. मग हेच कारण पुढे करून गडकरींना साईड कॉर्नर केलं जातंय असं चित्र आता दिसायला लागलंय. पण या सगळ्या गोष्टींमध्ये गडकरींना साईड कॉर्नर करणं हे मोदी शहा जोडीला जड जाताना देखील दिसतंय.
ते कसं ते समजून घेऊ. मंडळी, गडकरी हे थेट नागपूरच्या मुशीतून घडलेले नेते आहेत आणि संघाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी त्यांचे थेट संबंध आहेत. संघ मुख्यालयाच्या आशीर्वादांमुळे गडकरी यांचं पक्षातलं वजन केवळ मोदी शहा जोडीच्या मर्जीवर अवलंबून नाहीये. जर केंद्रीय नेतृत्वानं गडकरींना अडवाणींप्रमाणे पूर्णपणे साईड कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला तर संघाकडून त्याला अंतर्गत विरोध होऊ शकतो आणि हा विरोध मोदी शहा यांच्या राजकारणावरच घाव घालणारा ठरेल. त्यामुळे नितीन गडकरी लगेच राजकारणातून संन्यास घेतील हे घाईचं ठरेल. मात्र नितीन गडकरी यांच्यासोबत लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी शाळा होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. कालच्या सभेत त्यांनी नागपुरातील कार्यक्रमात आरोग्याचा आणि वयाचा दाखला देत तरुण पिढीला संधी देण्याचं वक्तव्य एका सामाजिक संस्थेच्या व्यासपीठावरून केलं असलं तरी राजकारणात अशा विधानांचे अनेक अर्थ काढले जातात. पण सध्याच्या राजकारणातल्या वाऱ्यानुसार नितीन गडकरींवर होणारे सततचे आरोप हे त्यांच्या राजकीय अस्तित्वाला ठेच पोहोचवणार असं माध्यमांमध्ये दिसून येतंय आणि हेच वारं आता क्रिएट होतंय असं चित्र दिसायला लागलंय. त्यामुळे नितीन गडकरी यांचं राजकीय अस्तित्व हे लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखं होणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.